कोल्हापुरातील ज्योतिबाच्या डोंगरात पत्नीची गळा चिरून हत्या करून पती थेट सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। चारित्र्यावर संशय आल्याच्या कारणावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। शुभांगी राजपूत असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती सचिन राजपूत राहणार बागलकोट कर्नाटक हा आरोपी आहे। सचिन हा सैन्यातून बडतर्फ झालेला असून त्याच्यावर कर्नाटकमध्ये पूर्वीचा एक गुन्हाही नोंद आहे। नेमकं घडलं काय? प्राथमिक माहितीनुसार सचिन आणि शुभांगी हे देवदर्शनासाठी कोल्हापुरातील ज्योतिबाच्या डोंगरावरती गेले होते। मात्र दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाल्यानंतर सचिनने अज्ञात स्थळी पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गळा चिरत तिची हत्या केली। पत्नीचा खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आणि दुचाकीवरून थेट सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले। त्याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगत पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। यानंतर आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे सोलापूर आणि कोल्हापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे।